स्मार्ट अहमदनगर न्यूज। दौंड तालुक्यातील कासुर्डे येथे ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांच्या मनमानी विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। गोरगरिबांची बेकायदेशीर घरे पाडून गोरगरिबांना बेघर केल्यामुळे बहुजन हक्क परिषदेच्या अध्यक्षा राणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी कासुर्डी गावातील बेघर कुटुंबासहित नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। 8 दिवसांमध्ये आम्हाला पुन्हा घरी बांधून दिले नाही तर बेमुदत आमरण उपोषण करणार असा इशारा राणीताई मॅडम यांनी दिला आहे। प्रतिनिधी अशोक कुंभार। त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत निषेध करतो आणि हे तात्पुरतं आंदोलन आम्ही थांबवलं। त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन कसुर्डी हायवेला रस्ता रोको करून मोठ्या प्रमाणात आणि दौंड इथं पंचायत समिती साहेबांचं इथं निवेदन देऊन पुढच्या आठवड्यात या आठवड्यात मोठं आंदोलन करणारे कोण बघून आणि राजकीय स्फूर्तीने असतील काही बहुजन समाजातील लोकांची गेले 20-20 वर्ष त्या जागेवर राहतात। त्यांची घरं ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक आणि इतर लोक यांनी कोणताही व्हिडिओचा आदेश नसताना अनाधिकृतपणे ते घरं जमीनदोस्त केलेत। त्या लोकांचा राहण्याचा आसरा गमावलेला आहे। त्या लोकांच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या परीक्षा सुरू असताना देखील त्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे। त्यामुळं मी या ठिकाणी या सगळ्यांच्या ग्रामपंचायतीचा आणि त्यांच्या सर्व आकांचा निषेध करतो की या लोकांना खरं तर अतिशय जाणीवपूर्वक शेजारची घरं ठेवली आणि फक्त यांनाच टार्गेट करून यांची घरं जमीनदोस्त केली। कारण ही लोक 20-20 वर्ष या जागेवर राहतात। त्यांना सगळ्या गटर लाईनच्या सुविधा असेल, कचरा कुंडीच्या सुविधा असेल, या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीने दिलेत। परंतु ही लोक फक्त राजकीय द्वेषापोटी आपल्याबरोबर नाहीत, आपल्या विचाराबरोबर नाहीत। म्हणून काही तालुक्यातील काही आका असतील त्या आकांच्या सांगण्यानुसार या कासुर्डीसारख्या ठिकाणी बंधुभाव मानला जातो। अशा ठिकाणी जर गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर फिरवण्याचं काम होत असेल तर तो आत्ताच प्रदीप म्हणला की आकाचा आका कोण आहे, त्याला सुद्धा नीट करायची ताकद आमच्या बहुजन समाजाच्या संघटनेमध्ये आहे। अरे भांडवळांना आमचं मत घेऊन तुम्ही सत्तेवर येता आणि सत्तेची खुर्ची आली की तुमच्या पुढाखाली आग लागून गोरगरिबांच्या घरं उद्ध्वस्त करण्याचा जो कार्यक्रम चालवता, या गोष्टी या महाराष्ट्रात कदापि सहन होणार नाही। खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर झोपड